गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आता गाणगापूरवरनं आम्ही आता विजापूरला चाललो आहे गोल घुमट बघायला. तिकडं पण बघण्यासारखं एक किल्ला आहे. आता तिकडचं जास्त मला आयडिया नाही, तिकडे गेल्यानंतरला मी तिकडचे चार्ट वगैरे वाचून तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देईल तिकडे. पण तिकडे बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी छानपैकी, तिकडे गेल्यावर आपण कंटिन्यू करूया. आता मी विजापूरला पोचलो आहे. आता विजापूरमध्ये आम्ही गोल घुमट फिरणार आहे. गोल घुमट फिरून झाल्यानंतरला मग आम्ही परत आमच्या गावी जाणार आहे. तर गोल घुमट बघायला तर सगळे उत्सुक आहे. पण गाणगापूर आपलं सॉरी काय नाव आपण कुठून आलो का ताई? हां, तर गाणगापूरवरून विजापूरला येण्यासाठी खूप चांगला रस्ता आहे. एकदम भारी चांगला मस्त, कुठेही त्रास नाही झाला, काय नाही झाला. अख्खा प्रवास झोपण्यामध्ये गेला सगळा. तर तुम्हाला मी दाखवतो लांबून कसा दिसतो गोल घुमट. आम्ही आता स्पॉटला पोचलेलो आहे. आता आम्ही इकडे तिकीट काढण्यासाठी सगळे चाललेलो आहे. तर इथं तिकीट किती आहे काय आयडिया नाही. एक तिकीट काढून तुम्हाला मी भेटतो. विजापूरमध्ये पोचलेलो आहे आम्ही. तिकीट काढलेले आहे. आता सध्याच्याला तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढली जाते. तर आम्ही हे गोल घुमट बघायला आलेलो आहे विजापूरमध्ये. तुम्ही हे माझ्या पाठीमागे बघू शकता, हा गोल घुमट आहे. हा विजापूरमधला एक प्रसिद्ध आणि पर्यटक स्थळ म्हणून याला मानले जातात. प्रचंड गर्दी, भरपूर सारे लोक इकडे येत असतात. सुट्टीच्या दिवशी इकडं भरपूर गर्दी असते. मी पहिल्यांदासुद्धा मी एकटा येऊन गेलेलो आहे, पण या टायमाला माझ्या फॅमिलीला मी घेऊन आलो आहे. पूर्ण हे बघण्यासारखं ठिकाण आहे. इकडे एक म्युझियमसुद्धा आहे बघण्यासारखं. तर म्युझियममध्ये मला कॅमेरा अलाउड असेल का नाही, मोबाईल घेऊन जायला काय आयडिया नाही. जर असेल तर मी तिकडचे पण तुम्हाला जे जुने इतिहासकालीन वस्तू आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतील. ते दाखवायचा मी प्रयत्न करेल. मी तुम्हाला पूर्ण इकडचे जे मेन स्पॉट्स आहेत हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. हे भरपूर जुने नक्षीकाम केलेलं आहे. याच्यावर जे बारीक बारीक नक्षीकाम झालेले आहेत तुम्ही बघू शकता. परत हे वरचे जे बाहेर काढलेले लॉफ्ट आहेत वगैरे सगळे आपल्याला यावेळी काही जमणार नाहीत, पण त्यावेळी त्या लोकांनी सगळे करून दाखवलेलं आहे. पुन्हा हे त्यावेळीचे हे तोफा जे युद्धामध्ये वापरले जात होते हे तोफ आहे. ही पण बरीच मोठी तोफ आहे. तुम्ही बघू शकता. ही इकडे एक तोफ आहे. इकडे यांचं एक फोटो शूटिंग झालेलं आहे. पुन्हा इकडे पण तोफ आहे. त्यावेळी एवढ्या तोफा बनवणे मोठ्या मोठ्या म्हणजे एक खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं. त्यांनी कसं बनवलं यांनाच माहिती. हे युद्धासाठी वापरायचे. यामध्ये सगळे दारुगोळा वगैरे वापरून हे डिझाईन वगैरे केलेले आहेत सगळे. बघायला आलोय हे त्यावेळी सगळं शिल्पकाम केलेलं वगैरे आहे. हा त्यावेळेचा कुठला तरी दरवाजा आहे ना. आता इथं ॲक्च्युली मला आयडिया नाही की इकडे मोबाईल अलाउड आहे का नाही, पण मी तर आता सध्याच्याला व्हिडिओ शूट करत आहे.
त्यांची मुंडी तर काही दिसत नाही पण आहे त्यावेळेची. हे महास्ती स्मारक म्हणून याला नावाजले जातात. अरे सोनी इकडे आहे. हे मार्किंग केले आहे तर मार्किंगच्या हिशोबाने जायचं आहे. हे सगळं कुठं पण कसं पण नाही चालायचं आहे. चल हे पूर्ण दगडाचा वन पीस आहे. त्या दगडामध्ये सगळे रेखीव काम केलेलं आहे सगळं. हे नर्तकी म्हणून याला सही करत होते. हे विष्णू भगवानचं एक मूर्ती आहे. ही पण दगडामध्ये बनवली गेली आहे. हे धार्मिक चरण धारणी म्हणून याला हे संबोधले जाते. चरण धारणी हे म्युझियम पण खूप शांतता आणि खूप सुंदर आहे. हे आपले नंदी महाराज, हे आपले गणेशजी पण या खूप सुंदर म्हणजे पूर्ण अख्खा दगडाचा पीस आहे. त्याच्यामध्ये सगळं बनवलेलं आहे. अभिलेख हे तुम्ही बघत असाल किती सुंदर आहे. हे फारसी अभिलेख म्हणून आहे. वाव, हे बघा किती सुंदर आहे. कोरीव काम केलेलं आहे. आता याच्यावर पूर्ण कन्नडमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. आता हे आपल्याला आयडिया नाही काय लिहिलं आहे पण इकडे याच्या माहितीप्रमाणे हे कन्नड अभिलेख 7 विष्णू असं हे आहे. काहीतरी आयडिया नाही मला पण खूप चांगलं लिहिलेलं आहे. हे आपले पूर्ण प्राचीन जुन्या काळीची जी परंपरा चालत आलेली आहेत या सगळ्या इकडं दगडाच्या माध्यमातून सगळं कोरवलं गेलेलं आहे. उर्दूमध्ये काहीतरी इकडे लिहिलेलं आहे. ते आपल्याला आयडिया नाही पण त्यावेळी एवढे दगडांवर जे रेखीव काम करत होते ते खरंच सुंदर आणि एकदम छान आहे. अरबी व फारसी अभिलेख म्हणून याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. हे फारसीमध्ये पण आणि अरबी लिहिले जाते.
त्याच्यानंतर हे वेगळं अजून एक हा एवढा मोठा आणि जाडा दगड आहे, 2-4 माणसांना एकट्याला उचलणार पण नाही, एवढा मोठा दगड आहे. त्याचे सगळं आकृती वगैरे केली आहे सगळे. हे पण खूप सुंदर, अति सुंदर, छान बनवलेलं आहे. हा दगडांमध्ये साखळी बनवलेली आहे. त्या दगडांमध्ये त्यावेळी कशी काय साखळी ते बनवत असतील त्यांनाच माहिती. आणि बघा इकडं हे थोडं पॉज पण करतोय, तुम्हाला वाचायला पण भेटेल नक्की काय. हे चला चला लवकर. हा एकदम अकूड आणि बारीक पायवाट आहे. ए चला लवकर. हे त्यावेळीचे जुने नाणे आहेत. आदिलशाही राजवंशाचे सुलतान हे पूर्ण त्यांची हिस्ट्री दिलेली आहे याच्यामध्ये. हे त्यावेळी काढलेली चित्र आहेत, ते स्वतः त्यांनी हाताने काढलेली चित्र आहेत. आणि पूर्ण जे पेंटिंग आहे सगळी, त्यावेळी तर कलर वगैरे नव्हते त्यावेळी. आता त्यांनी कसं काढले असेल हे त्यांची युक्ती आणि त्यांची कला त्याच्यावर हे पूर्ण डिपेंड आहे. हे काय ते नोट्स पण आहे, मी इकडे थोडा पॉज करतो, तुम्ही वाचू पण शकता. चिकू आमचा ते चाचा भेटल्यात, त्यांच्याकडे सगळी माहिती घेतोय सगळं. चिचू सगळं त्यांना विचारतोय काय आहे काय नाही. हे त्यावेळीचे जुनी भांडी वगैरे, माझ्या अंदाजे जे आपण चिनी मातीचे वगैरे असतात त्या प्रकारचे मला तरी वाटतं आहे ते. पण खूप सुंदर आहे. हे घडे हे सगळे त्यावेळीचं जुनं आहे सगळ्या साहित्य. इथं थोडे लाईट पण कमी आहे. एक वॉटर वर्क म्हणून काहीतरी आहे, आता मला ॲक्च्युली आयडिया नाही, पण एक खूप दिसायला सुरेख आणि ह्याच्यावर जी नक्षीकाम जे केलेलं आहे ते खूप सुंदर केलेलं आहे. वेगवेगळ्या आकृती केलेल्या आहेत. तसंच अजून एक दुसरं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली हे मगर आहे का वगैरे काय मला आयडिया नाही, पण हे पण सुंदर आहे. परत आपला पॉट वगैरे आपण हात धुण्यासाठी वगैरे किंवा तिकडे जेव्हा पहिलं ते आपण फुलं वगैरे जे ठेवायचो म्हणजे जुन्या काळामध्ये, तसं वगैरे मला वाटतंय. त्याच्यानंतर हे बघा, हे सेम तसंच आहे जे आपण मागाशी पाठीमागे बघितलेलं. हे युद्धासाठी वापरले जाणारे, हे युद्धाला वापरण्यात जाणारी सगळी सामग्री आहे. त्यावेळी युद्धाला जेवढं काही समोर तुम्ही जे बघताय ही छोटी ढाल वगैरे.
ही म्युझियमची बॅक साईड आहे. आता आम्ही सध्याच्याला म्युझियममध्ये जाऊन आलेलो आहे. म्युझियममध्ये पण तुम्ही बघितलं असेल खूप छान छान नजारे बघायला भेटलेत. आता काय काय ठिकाणी आम्हाला व्हिडिओ काढायला मनाई केली, तिकडं मी फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत. गोल घुमटचा हा फ्रंट बाजू आहे. आता आम्ही गोल घुमटमध्ये एंट्री करतोय, तर तुम्हाला गोल घुमट कसा आहे ते दाखवतो.